नुसता इरिटेट करतोय मला, इरिटेट. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. कशा आहात सगळ्यांना? आजचा दिवस सेकंड डे आहे आणि सेकंड डे मध्ये आम्ही टी प्लांटेशन बघायला जातो. ऑलरेडी खूप लेट झालेलं, 1 hour ऑलमोस्ट लेट आहे, तरी पण थोडा वेळ काढलेला आहे व्हिडिओसाठी. आणि चला आता आमच्यासोबत तुम्हालाही दाखवतो काय काय आम्ही एक्सप्लोअर करतो. आणि हा आता आमचा आजचा बाल्कनी व्ह्यू आहे आणि खूप मस्त वाटतं, एकदम लाईक काश्मीरवाली वाईब येते मला हे बघून. आम्ही आता टी प्लांटेशन बघायला आला. इथे आमचं फोटोशूट होणार आहे, प्रॉपर ड्रोन शॉट अँड ऑल. सो लेट्स गो फॉर दॅट. मी आणि विरुंडी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार एअर बलून. सो मच ऑफ एक्साइटेड. जरा बघूयात कसा एक्सपिरियन्स जातो. तुम्हाला पण दाखवू आम्ही आमचं. फोटोशूट सगळं झालेलं आहे. आता आलो आहोत बॉटनिकल गार्डन मध्ये, तर चला ते एक्सप्लोर करायला. केरलाचा हा बॉटनिकल गार्डन लिटरली फील्स लाईक अ ड्रीम. पूर्ण गार्डन डिफरंट फ्लावर्सने कव्हर झालेलं होता. द होल प्लेस गिव्ह सच अन एस्थेटिक वाईब. आणि बेस्ट पार्ट, एंट्री फी खूपच चीप होती. मी सजेस्ट करेन तुम्ही इव्हनिंगला व्हिजिट करा. गार्डन इतका मोठा आहे की हॉनेस्टली फुल्ली कॅप्चर करणं पॉसिबलच नव्हतं. आणि जर तुम्ही एक्सप्लोअर करत राहिलात तर एक हिडन रिव्हर सुद्धा आहे तिथे बसून जे पीसफुल वाईब आम्ही एन्जॉय केलं, दॅट समथिंग यू शुड डेफिनेटली एक्सपिरियन्स. दिस प्लेस इज नॉट जस्ट गार्डन, इट्स अ होल फिलिंग. नॅशनल पार्क मध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला महाराष्ट्रीयन टीम पण मिळालेली आहे, कोल्हापूरचे लोक मिळालेले आहे. तर खूप बरं वाटतंय इथे आल्यावरती. आता आम्ही जस्ट एक्सप्लोअर करतोय. जस्ट आम्ही बसमधनं इथे आलो, आता बघतोय काय आहे इथे स्पेशल. चला आता आम्ही चालतो इकडनं. आता थोडंसं चढाण आहे सोबत. आणि हे बघा, हे सर आमचे थांबलेले आहेत. काय नाही, थकलाय, नुसता इरिटेट करतोय मला, इरिटेट. केरलाचा या प्लेसला टॉप स्टेशन व्ह्यू पॉइंटही म्हटलं जातं. आणि इथलं वातावरण एवढं सुंदर आणि अविस्मरणीय आहे ना की फील्स लाईक काश्मीर. तर आज आमचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आम्ही हॉटेल चेंज करतोय. मुन्नारमध्येच आहोत आम्ही, पण आमचं हॉटेल चेंज होणार. आम्ही बांबूडेल एक्सपिरियन्स करणार आहोत. बांबूडेल मीन्स आम्ही ट्री हाऊस एक्सपिरियन्स करणार आहोत फर्स्ट टाइम. तर सो मच ऑफ एक्साइटमेंट इज देअर. आणि माझं आउटफिट कसं वाटतंय सांगा गाईज. बघा, मी तर खूप मस्त खुश आहे माझ्या आउटफिट पासून आज. आणि आता बघूयात कुठे आम्ही फिरायला जातोय. फॅक्टरीला आलेलो आहोत आणि आम्ही खूप खरेदी केलेली आहे. चॉकलेट खूप खरेदी केली, खूप टेस्टी होते, मस्त. थम्स अप. आम्ही जीप सफारी करून इथे आलेलो आहोत आता वॉटरफॉल बघायला. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि आम्ही इवन दो झिप लाईन ही केली, कपल झिप लाईन. सो मच ऑफ एक्साइटमेंट इज दॅट. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे इकडे, बघा तुम्ही. खूप छान सुंदर धबधबा इकडे बघायला मिळत आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यासोबत लिटल असे रेनफॉल पण होते, तर मजा येते एक्सपिरियन्स करायला हे सगळ्या गोष्टी. आम्ही आलो होतो आता हँगिंग ब्रिज मध्ये बघायला. आणि इथे विनोदीने चुकून समजलाय इको पॉइंट आहे. आणि इकडनं जोर जोरात आवाज होता, तपस्या विनीत, तपस्या तपस्या. आला पण झालेला क्यूटीचा मजा. कुठे आपण कुठे हँगिंग ब्रिज. तुला हँग करतो इथे. फायनली मी आता आलो आहोत इको पॉइंट वरती. आणि विनोदी खूप जास्त एक्साइटमेंट मध्ये आहे बिकॉज
त्याला त्याचे व्हॉइस लाईक नावं घेता येतात, रिटर्न आवाज येते आणि सगळ्यांना तो चढतोय व्हिडिओज पाठवून की आम्ही तुमचं नाव घेतलं, हे ते वॉटेवर जे पण आहे. तो आता एक्सपिरियन्स सांगेल त्यांचा एक्सपिरियन्स. सांग तुझा एक्सपिरियन्स. माझा एक्सपिरियन्स 0. छड्डो जी एक्साइटेड ना आफ्टर फ्लूपर. Can you can try. Wait. Hold on. Yeah. You can try. Yes. अरे आवाज तिकडनं आला. हे सोबत परत. नाही आला. गुड्डू ही व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी बघ आता एंडिंग पर्यंत. गुड्डू आहे आणि आता ही झोपा काढते बघा, झोपा काढते. चेन्नई एक्सप्रेस गेट ऑन द ट्रेन. आम्ही आलेलो आहोत केरळियन स्पेशल ट्रेडिशनल डान्स बघण्यासाठी. त्यासाठी आम्ही एक कथकली डान्स बघणार आहोत त्याच्यामध्ये आणि मार्शल आर्ट्स बघणार आहोत. त्यासाठी आम्ही बघायला जाते. चला तुम्ही आणि आता आम्ही बांबूडेल हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत. इतकं सुंदर हॉटेल होतं ना ते. हे आमचं केरलामधलं बेस्ट हॉटेल होतं आणि त्यामध्ये आम्ही बांबूमध्ये म्हणजे ट्री हाऊस आम्ही एक्सपिरियन्स केला इथे. आणि इथलं डिनर खूप डिलिशियस आणि टेस्टी होतं. आम्ही खूप काय काय मागवलं होतं. आता तुम्हाला गॅलरी व्ह्यू दाखवते इथनं. ही आमच्या गॅलरीमध्ये असलेली सिटिंग एरिया आहे ज्याच्यात तुम्ही एन्जॉय करू शकता टी अँड कॉफी. बाल्कनीमध्ये हे विसरू नका, एक मोठा असा ट्री ही मस्त. आज आमचा 3rd नाईटचा जो हॉटेल होता तो हा ट्री हाऊस होता. एवढं सुंदर व्ह्यू आहे ना इथे, असं वाटतं इथेच राहावं. झोन पण आहे. येतो तुला खेळता. जर तुम्ही केरला विजिट करत असणार तर ट्री हाऊस नक्की एक्सपिरियन्स करा. हॅलो गाईज, तर कशा आहात तुम्ही. तर आज 4th डे आहे ना, आम्ही आज बोटिंग राईड एक्सपिरियन्स करणार आहात आणि इथला व्ह्यू खूप खूप सुंदर आहे. असं मस्त एकदम छान वाटतं. आणि आम्ही आज बियर बघितला बसने येताना, तर खूप मस्त वाटतं एकदम. असं मला टायगर बघायची एक्साइटमेंट आहे, पण बघू आता लक असेल तर आम्हाला मिळेल बघायला. तर बघूयात मिळतं की नाही. आम्ही टेकडीला आला त्या बोटमध्ये बसलेलो आहोत आणि आता बघू. आणि त्याच्यासोबत आमची ॲडजस्टमेंट डिफरंट टाईपने केलेली होती. तिकीट्स वेगळ्या टाईपने बुक होते, पण महाराष्ट्रीयन पीपल मिळाल्यामुळे आम्हाला ती ॲडजस्टमेंट झालेली आहे.
सफारी केली, पण त्याच्यात आम्हाला काहीच ना टायगर दिसलं ना काही कुठलं ॲनिमल, फक्त हरिण दिसत होतं ते दिसले बाकी. आणि बर्ड्स काही बघितले 1-2 टाईपचे, पण दुसरं काहीच दिसलं नाही. केरलामधला टेकडी हा प्लेस एलिफंट बाथिंग अँड राईडसाठी खूप स्पेशल फेमस आहे. सो आम्ही तेही एन्जॉय केलं मस्त. आणि खरं सांगू तर मी एलिफंटवर बसण्यासाठी घाबरली होती. अच्छा फोटो खराब. रिफ्रेशमेंट ड्रिंक सोबत आम्ही आमच्या स्पाइस ग्रू हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. हे पण हॉटेल खूप मस्त स्पेशियस आणि लक्झरीस होतं. इथला एक्सपिरियन्स खूपच छान, स्पेशली फूड एक्सपिरियन्स आमचा खूप छान गेलेला आहे. लॉकर, फ्रीज. दिस इज द बाथरूम एरिया. त्याच्यासोबत आम्हाला हेअर ड्रायर वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला अवेलेबल होत्या इथे. आणि हो, या हॉटेललाही आम्हाला मस्त छान अशी बाल्कनी आणि सिटिंग एरिया होती. केरलाचा सगळ्यात बेस्ट फूड आम्ही इथे खाल्लं. विनोडी, मी गॅलरीचं डोर ओपन केला नाही, काय पाऊस होता इकडे. दाखवतो तुम्हाला. आम्ही फोर्ट देला स्पाइस ग्रू म्हणून हॉटेल आहे, तिथे स्टे केलं आणि इथली फॅसिलिटी पण आम्हाला खूप जास्त आवडलेली आहे. इवन फूड वॉज ऑसम, मला खूप जास्त आवडलेलं आहे. ज्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या आम्हाला त्या पण खूप छान आहेत. वी लव्ड इट. टेबल टेनिस खेळलास ना तू आता थोडा वेळ आधी? एकटाच खेळणार आहे का तू? तुला नाही ना खेळता म्हणून मला गप खेळली मी. हॉटेलमध्ये आलो आणि आमच्या विनोडीने जिम सोडली आहे, पण तिकडे अजून जिम अवेलेबल आहे. तुला करायचंय का? नाही, जिम सोडली. चला मग. आज आम्ही शिकारा बोट एक्सपिरियन्स करतोय आणि हा आमचा लास्ट डे आहे. आणि माझा आवाज जरा कमी येत असणार आहे. खूप मस्त वाटतंय. सगळीकडे नेचर आणि वाईब येतात, तिकडे बोट दिसत आहेत आणि खूप एन्जॉय करतोय आम्ही. आमचे विनीत साहेब तिथे राजासारखे बसलेत. मांजर आहे तू, मांजर. विनोडी का फ्रेंड, घाबरू नको, स्माइल कर, खुली स्माइल. आप शांत पहले. मैं खुद को ही शांत कर रही हूँ, उसको शांत कर. शिकारा बोट मध्येच थांबलेले आहे एका विलेजमध्ये आम्हाला फूड ट्राय करण्यासाठी. आणि आम्ही फूड पण ऑर्डर दिलेली आहे. आणि मध्येच त्यांनी म्हटलं, आम्हाला सजेस्ट केलं की इकडे रेड राईस मिलचं लाईक शेती केली जाते. सो आम्ही ते बघण्यासाठी आलेले आहे. ह्याला बॅकवॉटर म्हणतात, बिकॉज इथनं साईडनं समुद्र कनेक्टेड आहे आणि तो समुद्राचं पाणी नदीमध्ये येतं, म्हणून त्याला बॅकवॉटर असं म्हटलं जातं. व्हॉट इज द नेम ऑफ द फिश? इसको मलयालम करीमीन बोलते हैं. करीमीन. 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 हाँ. Are you excited to eat? Yes. And this is Malayali veg thali ना? श्रीलंकन फिश. African. आफ्रिकन. आली बाई बघ. कॅप्टन स्पॅरोला कॅप्टन विनीतने हरवून ब्लॅक बोट वरती कब्जा केलेला आहे. आता ही बोट माझी आहे. तपस्या साफ कर लवकर. चल 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 सफाई चल चालू कर. निकलो. चल लवकर. स्पीड बोट. अशी बोट नाही चालवत. आणि आता कॅप्टन विनीतला हरवून कॅप्टन तपस्याने ब्लॅक बोट वरती कब्जा केलेला आहे. आणि हे आमचं लास्ट हॉटेल होतं केरलामधलं पाम ग्रो. आणि हे हॉटेल ही खूप सुंदर आणि माइंड ब्लो करण्यासारखा एक्सपिरियन्स होता. आणि हो, सांगायचं झालं तर आमच्या रूमच्या साईडलाच बॅकवॉटर लेक होतं मस्त. मी विनोडीसाठी सरप्राईज प्लॅन केला आणि त्याला काही आयडिया नाही त्याची. सो लेट सी हिज रिॲक्शन. सरप्राईज तुझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी आहे. कसं वाटलं? चिडला होता इतका माझ्यावरती. कसं वाटलं?
यू. माझा बर्थडे आला यो यो यो. हाऊ वॉज यू सरप्राईज? काय बोलू, 2 तास झाले हिच्या मागे लागलेला, तयारी करते, 2 तास झाले तयारी करते. खूप ऐकवलं काय काय, पण आता एकदम फुल्ली मज्जा करणार आम्ही. सॉर्टेड आउट. सॉर्टेड आउट. यस यस, भूक लागली आता. चला. ഭൂരിപക്ഷത്തിൽ വിജയിപ്പിക്കുവാൻ വിനയപുരസരം അഭ്യർത്ഥിക്കുന്നു. चला आता बॅक टू द पॅलेडियम. हे माय बनी. तर परत मी आलेली विंडो सीटवर आणि माझा व्ह्यू बघा. माझी क्यूटी बाई झोपी गेलेली आहे. केरला ब्लॉग एंड करायचा राहिला होता, सो मी आता एंड करतेय. वेट 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 तपुडी, आज आपण काहीतरी वेगळं करूया. काय म्हणताय? तुझ्या भाषेमध्ये आज बोलायला जाऊया, तुझ्या आवाजामध्ये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थांब मग टेडीला काढावं लागणार आहे. हो हो हो, ठीक चला आहे. घे टेडीला घे. ठीक आहे. हाय टू डू, कशात सगळे? माझ्याकडनं सगळ्यांना हाय. आणि माझ्या तपूताईला सगळ्यांनी सपोर्ट करा. खूप मेहनत करत असते, रात्र रात्र एडिट करत असते, टाइम काढत असते. माझ्या तपूताईला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करा. चला बाय 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 माझे क्यूटी बाय.